नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉमर्स कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत आहे. मागील लेक्चरला आपण रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट, इंट्रोडक्शन ऑफ रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट, देन स्पेसिमन और प्रोफॉर्मा ऑफ रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट हा सर्व भाग बघितलेला आहे. रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटच्या आधारावरती त्याच्या बेसवरती आपण जे पुढे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचं एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. त्यामध्ये आपण जे अकाउंट तयार करतो त्यातलं पहिलं अकाउंट आहे ते म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि दुसरं आपण स्टेटमेंट तयार करतो ते म्हणजे बॅलन्स शीट. तर प्रथम बघूयात आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज ह्या ठिकाणी मी काय केलं विद्यार्थ्यांनो, तर जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यांना मी वेगवेगळ्या कलरने हायलाईट करायचा प्रयत्न केला आहे. Income and expenditure account is a summary of revenue, income and revenue expenses of a particular period. It is similar to profit and loss account. हे वाक्य इथं महत्त्वाचं आहे. हे सुद्धा एक प्रकारचं फायनल अकाउंटच आहे. फक्त याच्यामध्ये आपण नफा किंवा तोटा शोधत नसल्या कारणाने त्याला वेगळं नाव इथं आहे ते म्हणजे कोणतं, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. ज्या प्रकारे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण काय करायचो, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण जे काही खर्च किंवा तोटे होत असतील तर ते आपण डेबिट बाजूला टाकायचो आणि जेही काही नफा होत असेल आपल्याला किंवा प्रॉफिट होत असेल तर हा आपण टाकायचो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. त्याच प्रकारे इथे सुद्धा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट जे आपण तयार करणार आहोत त्याच्यामध्ये डेबिट साईडला असतात एक्सपेंडिचर आणि क्रेडिट बाजूला असतात इन्कम. इट इज अ नॉमिनल अकाउंट. सिंपल आहे. आता नॉमिनल अकाउंटवर तुम्हाला कळणारच आहे. नॉमिनल अकाउंटचा नियम काय आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. म्हणजेच काय, तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिटला काय असणार आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, सर्व प्रकारचे खर्च आणि तोटे. अँड क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स, म्हणजे इन्कम बाजू कुठे असणार आहे तर क्रेडिट साईडला. पण क्रेडिट बाजूला आपण सर्व प्रकारचे इन्कम्स आणि गेन्स जे असणार आहे ते दाखवणार आहोत. Not for profit concern, prepare income and expenditure account. All revenue expenses, losses current year are debited and all revenue income gain of current year are credited to this account. हे आपण आत्ता बघितलं होतं. Income, revenue incomes or gains of the current period are credited. म्हणजे चालू वर्षामध्ये जेही काही रेव्हेन्यू म्हणजे महसुली उत्पन्न असेल, आपण आधीच्या लेक्चरला बघितलं की रेव्हेन्यू इन्कम किंवा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय आणि रेव्हेन्यू एक्सपेन्सेस आणि कॅपिटल एक्सपेन्सेस म्हणजे काय. जे आपल्याला कंटिन्यू ज्याच्यामधून आपल्याला फायदा होत असतो किंवा पैसा मिळत असतो त्या आपण रेव्हेन्यू इन्कम म्हणतो आहोत. तर रेव्हेन्यू इन्कम जे आहे हे करंट पिरियडमध्ये जे मिळालं असेल, उदाहरणार्थ एक्झाम्पल सबस्क्रिप्शन रिसिव्ड, वर्गणी मिळाली असेल, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, आपण जे काही इन्व्हेस्टमेंट केलं त्याच्यावरचं आपल्याला व्याज मिळालं असेल, सन्ड्री रिसिप्ट काय किरकोळ काय आपल्याला पैसा मिळालेला असेल, जनरल डोनेशन्स रिसिव्ड किंवा ट्युशन फीज रिसिव्ड, हे सर्व कसं आहे हे आपल्याला नियमित मिळणारं इन्कम आहे. त्यामुळे हे सर्व आपलं रेव्हेन्यू इन्कम म्हणून आपण याला घेत असतो. तर इन्कम बाजू जी असणार आहे आपली इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची क्रेडिट साईड, तर त्याच्यामध्ये आपण हे सर्व दाखवणार आहोत. इन्कम रिसिव्ड फॉर प्रिव्हियस इयर और फॉर नेक्स्ट इयर आर नॉट टेकन इन टू दिस अकाउंट. म्हणजे मागील वर्षाचं आणि पुढील वर्षाचं काही इन्कम आपल्याला दिलं असेल तर ते आपण याच्यामध्ये आपण ते घेत नाही. बरोबर आहे. हाऊ एव्हर, आता तुम्ही म्हणाल की हे प्रिव्हियस इयर नेक्स्ट इयर काय नेमकं, तर बऱ्याच वेळेला आपल्याला मागील वर्षाचं उत्पन्न ह्या वर्षी मिळालं असेल किंवा पुढील वर्षाचं ॲडव्हान्समध्ये ह्या वर्षी मिळालं असेल, तर असं कुठलंही इन्कम आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट बाजूला म्हणजे इन्कम बाजूला दाखवत नाही. हाऊ एव्हर, ऑल इन्कम्स पार्टेनिंग टू करंट इयर वेदर रिसिव्ड और नॉट रिसिव्ड और रिसिव्ड ड्युरिंग द प्रिव्हियस इयर फॉर दिस इयर आर टेकन इन टू अकाउंट. थोडक्यात काय, तर आउटस्टँडिंग इन्कम आणि प्री रिसिव्ड इन्कम जर असं काही दिलं असेल तर आपण ते कन्सिडर करतो. इन्कम बाजूला आपण ही लिहित असतो. म्हणजे इन्कम मिळायचं बाकी आहे किंवा इन्कम द्यायचं बाकी आहे असं काही असेल तर ते आपण याच्यामध्ये कन्सिडर करत असतो. देन
एक्सपेंडिचर. ओनली रेव्हेन्यू एक्सपेन्सेस लॉसेस ऑफ करंट इयर आर डेबिटेड टू दिस अकाउंट. म्हणजे सर्व प्रकारचे एक्सपेंडिचर कुठे टाकणार आहोत आपण? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिटला. जे काही महसुली आपला खर्च असणार आहे की जो नियमित करावा लागणारा खर्च असणार आहे, हा सर्व याच्यामध्ये जाणार असतो. आणि एक खाली वाक्य वापरले बघा, डेफर फ्रॉम कन्सर्न टू कन्सर्न. आता तुमच्या संघटनेच्या प्रकारानुसार इथे जे काही आयटम्स आहेत हे आयटम्स आपले बदलणार आहेत. म्हणजे कसं की उदाहरणार्थ जर आपण लायब्ररी घेतली असेल, संघटना आपली लायब्ररीची असेल, बरोबर, तर त्या ठिकाणी काय असणार आहे? लायब्ररीची असल्यामुळे पुस्तकांचा संदर्भ येऊ शकतो. जर स्पोर्ट्स क्लब असेल तर क्रीडा साहित्य, ग्राउंड यांचा संदर्भ येऊ शकतो. जर हॉस्पिटल असेल तर हॉस्पिटल इक्विपमेंट्स, मेडिसिन्स, डॉक्टर्स यांचा खर्च या ठिकाणी येऊ शकतो. म्हणजे किंवा स्कूल असेल तर स्कूलमध्ये स्कूल फर्निचर्स, ऑफिस एक्सपेन्सेस किंवा जो काही आपल्याला स्कूलसाठी खर्च करावा लागतो तो सर्वांचा संदर्भ ह्या ठिकाणी येऊ शकतो. म्हणजेच काय नाही म्हटलंय, डेफर फ्रॉम कन्सर्न टू कन्सर्न. तुमच्या व्यवसायाच्या संघटनेनुसार इथे आयटम्स हे बदलू शकतात. इथे पण ते सेम सांगितलेलं आहे, एक्सपेन्सेस पेड फॉर प्रिव्हियस इयर ऑर फॉर द नेक्स्ट इयर आर नॉट टेकन इन टू अकाउंट. पण याच्यामध्ये आपण काय घेतो आहोत? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अँड प्रीपेड एक्सपेन्सेस ड्युरिंग प्रिव्हियस इयर आर कन्सिडर्ड. जर आपलं काही द्यायचं बाकी असेल किंवा आपलं मिळणं बाकी असेल तर असे खर्च आपण याच्यामध्ये कन्सिडर करू शकतो. देन लास्ट वन, एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर इज नोन ॲज अ सरप्लस. म्हणजे सरप्लस, आणि आपण जेव्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघायचो तर त्याच्यामध्ये आपल्याला नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस आपण शोधायचो. इथे नेट प्रॉफिटच्या ऐवजी असणार आहे सरप्लस. म्हणजे ज्या ठिकाणी इन्कम हे एक्सपेंडिचरपेक्षा जास्त असेल, म्हणजेच काय, क्रेडिट बाजू जास्त असेल आणि डेबिट बाजूला पैसे कमी पडत असतील तर काय असणार आहे आपल्याला? सरप्लस. अशा वेळी काय मिळणार आपल्याला? सरप्लस असणार आहे. आणि ज्यावेळेस एक्सपेन्सेस बाजू जास्त असेल, म्हणजे डेबिट बाजू जास्त असेल आणि इन्कम बाजू म्हणजे क्रेडिट बाजू कमी आली असेल तर अशा वेळी काय येणार आहे आपल्याला? डिफिसिट. बरोबर, डिफिसिट म्हणजे कमतरता आणि सरप्लस म्हणजे काय? अतिरिक्त. तर याचा आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ह्या ठिकाणी आपण हे समजून घ्यायचा प्रयत्न ह्या ठिकाणी केलेला आहे. याच्या पुढे आहे ते म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. आता याचा प्रो फार्मा स्पेसिमन जे आहे याचे आयटम्स आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू. दर इज अ फर्स्ट सॅलरी पेड. आता सर्वात पहिले आपण बघणार आहोत एक्सपेंडिचर म्हणजेच डेबिट साईड, बरोबर, आणि नंतर आपण बघूयात इन्कम. प्रथमतः आपण एक्सपेंडिचर बाजू पूर्ण क्लिअर करून घेऊयात. पहिला आहे टू सॅलरी पेड. सॅलरी आपण जे काही देतो आहोत, आपल्याकडे काही एम्प्लॉई असतील त्यांना आपण पगार देत असू. पेड फॉर लास्ट इयर, त्यांना मागच्या वर्षाचा पगार ह्या वर्षी दिला असेल तर त्याच्यातनं लेस करून घ्यायचा आहे. आणि नेक्स्ट इयरसाठी पण दिला असेल, म्हणजे ॲडव्हान्स दिला असेल तर तोही लेस करून घ्यायचा आहे. आउटस्टँडिंगमध्ये देणं बाकी असेल तर तो ॲड करून घ्यायचा आहे. आणि ॲड प्रीपेड फॉर लास्ट इयर, म्हणजे मागच्या वर्षी आपण ॲडव्हान्स दिला असेल तर तो सुद्धा इथे या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे. हे जे आहेत ना ॲडलेसचं आयटम, जेव्हा आपण ॲडजस्टमेंट्स क्लिअर करू तेव्हा अजून व्यवस्थित समजून घेऊयात. देन वेजेस, मजुरी, प्रिंटिंग अँड स्टेशनरी हा ऑफिसचा खर्च असतो. मग याच्यामध्ये सर्व काही स्टेशनरीचं साहित्य येईल. रेंट, आपण रेंटने आपलं ऑफिस किंवा काही घेतलं असेल त्याचं भाडं भरतो आहोत. टू इंटरेस्ट, टू कन्व्हियन्स, देन रेट्स अँड टॅक्सेस. कन्व्हियन्स म्हणजे काय? प्रवास खर्च असतो एक प्रकारचा. टॅक्सेस, रेट्स अँड टॅक्सेस जे आहेत म्हणजे आपण टॅक्स वगैरे भरतो आहोत त्याचा दर जो आहे त्याप्रमाणे, तर तोही आपला खर्चच आहे. इन्शुरन्स प्रीमियम, आपण विम्याचे हप्ते भरतो आहोत. ऑडिट फीज, आपण जेव्हा आपण आपल्या संघटनेचं हिशेब तपासणी करून घेतो, म्हणजे आपण ऑडिट करून घेतो, तर जो कोणी ऑडिटर आपल्याकडे आलेला असतो त्याला जी फी आपण देतो तर ती असते आपली ऑडिट फीज. एक्सपेंडिचर अकाउंटच मी पुढे कंटिन्यू करतो आहे. एक्सपेंडिचर, ऑफिस एक्सपेन्सेस.
ऑफिसमध्ये आपल्याला करावे लागणारे जे खर्च असतात त्याला म्हणतो आपण ऑफिस एक्सपेन्सेस. देन टेलिफोन अँड मोबाईल एक्सपेन्सेस, जे आयटम्स असे आहेत की जे तुम्हाला समजण्यास सोपे आहेत, अशा आयटम्स मी जास्त डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार नाही. टू मेडिसिन, आता ह्या ठिकाणी मेडिसिन जे आहे हे जर आपलं हॉस्पिटल असतं तर त्याच्यामध्ये हा खर्च आपला येऊ शकतो. देन स्पोर्ट्स मटेरियल, आता या स्पोर्ट्स मटेरियलच्या ऐवजी ह्या ठिकाणी स्टेशनरी पण येऊ शकतं. म्हणजे तुम्हाला आधी बघितलं ना आपण कन्सर्न टू कन्सर्न, म्हणजे व्यवसाय संघटनेच्या प्रकारानुसार हे आयटम्स बदलू शकतात. ही एक ॲडजस्टमेंट आपल्याला येऊ शकते. ही आपण जेव्हा एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत तेव्हा आपल्याला ही क्लिअर समजून घ्यायचीच आहे, पण तरीही आत्ता मी तुम्हाला क्लिअर करतो. स्पोर्ट्स मटेरियल कन्झ्युम ड्युरिंग द इयर, म्हणजे हा आपला असणार आहे ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक आपल्याला एक्झाम्पल म्हणून त्याने जे काही जुनं बॅलन्स शीट दिलं असतं, ओल्ड बॅलन्स शीट आणि रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, तर त्यामध्ये जुन्या बॅलन्स शीटमध्ये जो काही आपला स्पोर्ट्स मटेरियलचा स्टॉक असेल तर तो आपला काय असणार आहे, ओपनिंग स्टॉक. आणि या ओपनिंग स्टॉकमध्ये ॲड परचेसेस, जर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला पेमेंट साईडला जर तुम्हाला दिसलं स्पोर्ट्स मटेरियल, याचा अर्थ काय की वर्षभरामध्ये आपण नवीन खरेदी केलेली आहे, म्हणजे आपल्याकडचा स्टॉक वाढतो आहे, म्हणून काय म्हटलं आपण इथं ॲड परचेसेस. अँड लेस क्लोजिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक ॲडजस्टमेंटला दिलेला असेल तर तो क्लोजिंग स्टॉक आपल्याला या सर्व बेरजांमधनं वजा करायचा आहे आणि आउटरला आपल्याला करंट इयरचा जो स्पोर्ट्स मटेरियल असणार आहे तुम्हाला त्याची रक्कम मिळेल. देन रिपेअर्स अँड मेंटेनन्स, म्हणजे आपल्याला काही रिपेअर्स करण्याकरता किंवा मेंटेनन्स ऑफिसचा असेल किंवा संघटनेचा किंवा आपल्या व्यवसायाचा असेल, ऑर्गनायझेशनचा असेल, तर त्याच्याकरता जो काही तो खर्च तो याच्यामध्ये घ्यायचा आहे. इलेक्ट्रिसिटी चार्जेस, वीज बिल. टू न्यूजपेपर अँड पिरियडिकल्स, आपण न्यूजपेपर्स किंवा मासिकं आपण मागवत असू तर त्याचा खर्च. टू सन्ड्री एक्सपेन्सेस, इतर खर्च. टू लॉस ऑन सेल ऑफ ॲसेट, आपण काही कारणामुळे आपली मालमत्ता विकली असेल तर तिचाही खर्च इथे दाखवायचा असतो. टू डेप्रिसिएशन ऑन फिक्स्ड ॲसेट, याची ॲडजस्टमेंट असणार आहे. त्याचा एक इफेक्ट आपण टाकतो एक्सपेंडिचरला, जसं आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टाकायचो आपण डेप्रिसिएशन ऑन फिक्स्ड ॲसेट, तसं त्याचप्रमाणे इथं डेबिटला टाकायचा आहे. आणि देन सरप्लस, मी आता तुम्हाला सरप्लस सांगितलंच आहे, जर आपली इन्कम बाजूची बेरीज जास्त आली आणि एक्सपेंडिचर बाजूची बेरीज जर कमी आली तर आपल्याला मिळणार आहे सरप्लस. बरोबर, मग इथं आपल्याला मिळणार आहे सरप्लस, म्हणजेच त्याला म्हणतो आपण इन्कम जास्त आहे आपलं आणि खर्च कमी आहे, म्हणजे आपली प्राप्ती जास्त आहे आणि खर्च कमी असेल तर आपलं असणार सरप्लस, त्याला म्हणतो आपण अतिरिक्त, म्हणजे आपल्याकडे पैसा शिल्लक आहे. आता पुढे बघूयात आपण इन्कम बाजू. आतापर्यंत आपण एक्सपेंडिचर बाजू समजून घेतलेली आहे, आता इन्कम बाजू नीट समजून घेऊयात. बाय सबस्क्रिप्शन रिसिव्ड, सबस्क्रिप्शनची बऱ्याच वेळेला मोठी ॲडजस्टमेंट असते. इथं बघा यांनी जवळपास 4 ते 5 आयटम्स ॲड अँड लेस केले आहेत, हे आपण नीट समजून घेऊयात. सबस्क्रिप्शन तुम्हाला बऱ्याच वेळेला देताना प्रिव्हियस इयर, करंट इयर, नेक्स्ट इयर सर्वांचं मिळून दिलं असतं. यामध्ये प्रथम आपण कोणतं घेणार, करंट इयरचं घेणार आहोत, म्हणून बाय सबस्क्रिप्शन रिसिव्ड करंट इयरचं जे आपल्याला रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटला दिलं आहे ते आपण घेतलं पहिले. बरोबर. देन लेस, याच्यात लेस आयटम्स कोणते करायचे आहेत, रिसिव्ड फॉर लास्ट इयर, म्हणजे मागच्या वर्षाचं ह्या वर्षी मिळालं असेल, वर्गणी जी आहे आपली ही मागच्या वर्षी मिळायला पाहिजे होती ती ह्या वर्षी मिळाली असेल तर ते आपण लेस करून घेणार, कारण ते मागच्या वर्षाचं उत्पन्न आहे. रिसिव्ड फॉर नेक्स्ट इयर, आणि पुढच्या वर्षाचं आपल्याला ह्या वर्षी मिळालं असेल, ॲडव्हान्समध्ये मिळालं असेल तर तेही आपण लेस करून घेणार असतो. देन ॲड रिसिव्ड ड्युरिंग लास्ट इयर फॉर करंट इयर, म्हणजे चालू वर्षाचं ॲडव्हान्समध्ये मागच्या वर्षी मिळालं असेल तर ते आपण ॲड करून घेणार आहोत, कारण ते कुठल्या वर्षाचं आहे, चालू वर्षाचं आहे. दुसरं आउटस्टँडिंग फॉर करंट इयर, चालू वर्षाचं मिळणं बाकी आहे, जे आउटस्टँडिंग आहे म्हणजे मिळणार आहे, तर त्याला आपण काय करू, ॲड करणार आहोत आपण. तर हे नीट जेव्हा आपण याच्याकरता स्पेशली एक एक्झाम्पल आपण घेणार आहोत आणि तेव्हा नीट आपण हे सबस्क्रिप्शनची ॲडजस्टमेंट नीट समजून घेऊयात. देन रेंट रिसिव्ड, आपल्याला रेंट मिळालं. आता इन्कम बाजू म्हटल्यानंतर सर्व प्रकारचे इन्कम येतील. इंटरेस्ट रिसिव्ड, डिव्हिडंड रिसिव्ड, गव्हर्नमेंट ग्रँट्स, डिव्हिडंड म्हणजे लाभांश मिळाला आहे आणि गव्हर्नमेंट ग्रँट म्हणजे शासकीय अनुदान आपल्याला मिळालं असेल तर ते याच्यामध्ये येईल.
सनरी रिसिप्ट, इतर उत्पन्न आपलं काही असेल तेही या ठिकाणी येईल. देन एंट्रन्स रिसिप्ट, म्हणजे आपल्याला काही एंट्रन्स फीज वगैरे काही मिळाली असेल, एंट्रन्स फीज. देन ॲडमिशन फीज. डोनेशन, देणगी मिळाली असेल. प्रॉफिट ऑन सेल ऑफ ॲसेट्स, आपण मालमत्ता विकली आणि त्या बदल्यात आपल्याला प्रॉफिट मिळाला असेल तोही आपण इन्कमला टाकणार आहोत. अँड देन डिफिसिट. आता डिफिसिट म्हणजे काय, एक्सपेंडिचर बाजू जर आपली जास्त आली, म्हणजे खर्च बाजू जास्त आली आणि इन्कम बाजू कमी आली, म्हणजे पैसे कुठे कमी पडत आहेत, तर इन्कम बाजूला पैसे कमी पडत आहेत, म्हणजेच काय आली, कमतरता आली. डिफिसिट म्हणजेच काय, कमतरता. मग ह्या ठिकाणी पैसे कमी पडले तर काय असणार आहे आपल्याला, डिफिसिट. सरप्लस जर आलं तर आपण काय करतो, सरप्लस हे आपण कॅपिटलमध्ये ॲड करणार आणि जर डिफिसिट आलं तर आपण ते कॅपिटलमधून लेस करणार आहोत. तर अशा प्रकारे आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इथे समजून घेतलेलं आहे. त्याचं स्पेसिमन, त्याच्यामधील सर्व एक्सपेंडिचरचे आयटम्स आणि इन्कमचे आयटम्सही आपण समजून घेतलेले आहेत. तरीही काही अडचण असेल तर कृपया संपर्क करून किंवा कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. तुमच्या शंका निरसन करायचा प्रयत्न मी नक्कीच करेन. धन्यवाद.